जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पी-आर-एन व्हॅलिडिटी ओव्हर झालेल्या स्टुडंटबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यांच्या परीक्षा फॉर्मबाबत आपण इथे माहिती घेऊया. तसेच काल दिनांक 13 मे 2026 रोजी आणि परवा 12 मे 2026 पासून परीक्षा फॉर्मचा 14वा आणि 15वा टप्पा सुरू झालेला आहे. तर याबाबत पण आपण माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी एक जाहीर प्रकटन केलेलं होतं. ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्था यांना या पत्राद्वारे कळवण्यात येत आहे किंवा आवाहन करण्यात येत आहे की ज्या विद्यार्थ्यांचे अंतिम आणि अंतिम पूर्व वर्षातील अनुशेष विषय म्हणजे बॅकलॉग सब्जेक्ट राहिलेले आहेत, तर त्यांना ते पूर्ण करून पदवी करण्याची अंतिम संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्या संदर्भातली जी काही कामकाजाची जी काही पडताळणी आहे ती करून त्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज हे 11 मे 2026 पासून सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशी सर्व माहिती त्यांनी याद्वारे दिली. आणि त्यांनी हे पण सांगितलं की सर्व संलग्नित जे काही महाविद्यालय आहे किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था आहे, यांनी याबाबतची माहिती विद्यार्थी आणि संबंधित पालकांपर्यंत पोहोचून यांच्या प्रक्रियेबाबत माहिती प्रसारित करावी आणि विद्यार्थ्यांना संभ्रमित राहणार नाही याची काळजी घ्यावी, याचं एक पत्र दिलेलं होतं. या विषयाला अनुसरून विविध वृत्तपत्रामध्ये किंवा पेपरमध्ये बातम्या आल्या की विद्यार्थ्यांना पुन्हा अशी संधी दिली जाणार आहे. जे विद्यार्थी मागच्या 10 वर्षातले आहे, जे 2013, 19 आणि कोणत्याही अन्य पॅटर्नचे विद्यार्थी आहे, यांचं टी-वाय उत्तीर्ण झालंय, पण यांचे सेकंड इयर किंवा थर्ड इयरचे काही विषय बॅकलॉग राहिलेले आहेत, तर यांना ते काय करणार आहे, बॅकलॉग कव्हर करण्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या अधिकार मंडळाने तो निर्णय घेतला आहे की अशा बॅकलॉग विद्यार्थ्यांना आपली पदवी पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. आणि त्या संदर्भातले परीक्षा फॉर्म ते दिनांक 11 मे 2026 पासून सुरू करणार होते. आज दिनांक 14 मे 2026 होत आले, तरी देखील विद्यापीठामार्फत याबाबत काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. आपल्याला माहित आहे की परीक्षा विभागाचे जे काही अगोदरचे संचालक होते डॉक्टर प्रभाकर देसाई सर, आता यांच्या जागी डॉक्टर राजेंद्र तलवारे सर परीक्षा विभागाचे संचालक म्हणून कामकाज बघत आहे. त्याच्यामुळं आता हा जो काही निर्णय आहे तो डॉक्टर तलवारे सर घेण्यासाठी कदाचित 1-2-4 दिवस कदाचित लागू शकतील. आज झाला तर आज पण म्हणजे ज्यावेळेस कधी तुम्हाला फॉर्म चालू होतील तुमचे, तर त्यावेळेस लगेच तुमच्यापर्यंत ती माहिती इन्फॉर्म केली जाईल. त्यामुळं आत्ताच्या घडीला पी-आर-एन व्हॅलिडिटी ओव्हरच्या संदर्भातले जे परीक्षा फॉर्म 11 मे 2026 रोजी सुरू होणार होते, ते अद्याप सुरू झालेले नाही. कारण खूप सारे विद्यार्थी प्रश्न विचारत आहे, पालक विचारत आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं अद्याप हे परीक्षा फॉर्म सुरू झाले नाही. परीक्षा फॉर्म सुरू होतील याबाबत आपण आशावादी राहावं. कोणत्याही पद्धतीने संभ्रमाला बळी पडू नये. काही विद्यार्थ्यांचे फोन आलेले होते, की सर एक कोणता तरी एक व्यक्ती आहे, तो व्यक्ती काय करतो आहे, की विद्यार्थ्यांना सांगतो आहे, की त्यांची दिशाभूल करतो आहे, की पी-आर-एन व्हॅलिडिटीचे जे काही ओव्हर आहे, तर त्या विद्यार्थ्यांना काय केले जातील, तुमचे पी-आर-एन अनब्लॉक करून दिले जातील, तर त्या संदर्भात फी पण घेतली जाते. अशा काही विद्यार्थ्यांच्या तक्रारी माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. त्याच्यामुळं कोणत्याही विद्यार्थ्यांनी अशा भूलथापांना बळी पडू नये. ही एक महत्त्वाचं आव्हान मी तुम्हाला या ठिकाणी करत आहे. असं कोणत्याही पद्धतीचं विद्यापीठ कृत्य करत नाही. कोणी जर का असं समर्थन करत असेल, तर त्या विद्यार्थ्याचं किंवा त्या व्यक्तीचं नाव तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. विद्यापीठाच्या प्रशासनापर्यंत ती माहिती सविस्तर पोहोच केली जाईल. कोणत्याही अशा विद्यापीठाच्या परीक्षेत बसू द्यावं किंवा पी-आर-एन अनब्लॉक करण्याच्या संदर्भात विद्यापीठाने अद्याप कोणाकडूनही पैसे घेतलेले नाही. असे जर का कोणी व्यक्ती घेत असेल, तर ती नक्की तुम्हाला लुबाडत असेल, याची कृपया आपण नोंद घ्या. आपण पुढची माहिती पाहूया. परीक्षा फॉर्मचा 14वा आणि 15वा टप्पा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्मच्या 14व्या टप्प्यामध्ये एम-ए 2025 पॅटर्नचे विद्यार्थी, फार्म डी 2019 पॅटर्नचे विद्यार्थी आणि एस-सी इंजिनिअरिंग 2024 पॅटर्नचे एन-ई-पी पॅटर्नचे विद्यार्थी यांचे परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहे. परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत 12/5/2026 ला दुपारी 12 वाजेपासून तर 20/5/2026 च्या सायंकाळी 4 वाजेपर्यंत आपल्याला परीक्षा फॉर्म भरता येतील. त्यानंतर परीक्षा फॉर्मचा जो काही 15वा टप्पा आहे, जो काल सुरुवात झालेला आहे, ज्यामध्ये बी-बी-ए 2024 पॅटर्न फर्स्ट इयर, सेकंड इयर, त्यानंतर बी-बी-ए सी-ए 2024 पॅटर्न फर्स्ट इयर, सेकंड इयर, त्यानंतर बी-बी-ए आय-बी 2024 पॅटर्न
हे ए-आय-सी-टी-ईचे ॲडमिटेड स्टुडंट आहे. यांची परीक्षा फॉर्म हे 13/5/2026 ला दुपारी 12 वाजेपासून ते 20/5/2026 सायंकाळी 4 वाजेपर्यंत तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने अचूक पद्धतीने भरावा. 22च्या 22 क्रेडिट किंवा संबंधित जे काही क्रेडिट आहे आपल्या परीक्षा फॉर्ममध्ये येतात का नाही त्याची खात्री करून घ्या. खात्री केल्यानंतरच परीक्षा फॉर्म व्यवस्थित भरा. त्याची प्रिंटआउट काढा. आपल्या विषय शिक्षक एच-ओ-डींकडून तो फॉर्म चेक करून घ्या, तपासून घ्या. फॉर्म बरोबर असेल तर ऑफिसमधून किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट किंवा परीक्षा विभागाकडून तो फॉर्म इन्व्हर्ट करा. इन्व्हर्ट केल्यानंतर लॉग इन करून विद्यार्थ्यांनी त्याची परीक्षा फी ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाला सादर करायची आहे. आणि फी सादर केल्यानंतर तुम्हाला एक्झाम फॉर्मची प्रिंटआउट प्लस त्याच्यामध्ये फी पेड केल्याची एक रिसिप्ट भेटते. तेवढ्या गोष्टी डॉक्युमेंट डाउनलोड करून तुमच्याकडे जतन करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला हॉल तिकीटला कोणत्याही पद्धतीने प्रॉब्लेम येणार नाही. परीक्षा फॉर्म भरताना काही अडचण आली तर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला कॉलेजच्या वेबमेलवरून एक्झाम सपोर्टला मेल करा आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट सेम, सेकंड सेम एकत्रित द्यायचे ते विद्यार्थी महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाला भेटून सब्जेक्ट रिक्वेस्ट पाठवू शकतात. त्यांची रिक्वेस्ट अप्रूव्ह झाल्यावर त्यांना परीक्षा फॉर्म भरता येतील. जे विद्यार्थी सेकंड इयरचे आहे आणि ज्यांना दोन्ही सेमिस्टर एकत्र द्यायचे तर त्यांनी कॉलेजचं पत्र तयार करा. विद्यापीठाकडे जा. विद्यापीठाचा परीक्षा विभाग किंवा एस-एन-टी त्याला परमिशन देईल आणि नंतर परीक्षा फॉर्म त्या संबंधित विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. तर या पद्धतीने काही महत्त्वाच्या सूचना तुम्हाला सांगितलेल्या आहे. लवकरच आपण तुमच्या झालेल्या परीक्षांच्या निकालाबाबत अद्ययावत माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.